पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्याभरापासून पंढरपूर शहरात सलग पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। पंढरपूर शहरातील ड्रेनेज लाईन, नाले साफसफाई नसल्याने झोपडपट्टीमधील अनेक नागरिकांच्या घरामध्ये ड्रेनेज सारख्या पाण्याचा शिरकाव दिसून आला। तसेच व्यापार वर्गामध्ये देखील मोठे नुकसान झाले। पंढरपूर नगरपालिकेवर मागील अनेक दिवसापासून प्रशासक आहे, त्यामुळे शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी नगरपालिका प्रशासन सतर्कता दाखवत नाही। पंढरपूर शहरातील इसबावी साबळेनगर येथील मागील अनेक वर्षापासून चेंबरची दुरवस्था झाल्याने त्यातून घाण पाणी सतत बाहेर येत होते, त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता। तसेच डेंग्यू आणि मलेरिया सारखे प्रश्न देखील उद्भवण्याची चिन्ह होती, तरी सुद्धा पालिका प्रशासन जाणून बुजून त्या कामाकडे दुर्लक्ष करत होते। यावेळी संतप्त प्रभागातील नागरिकांनी ही गोष्ट वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांच्याकडे तक्रार केली असता शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी नगरपालिकेच्या संबंधित विभागांना तात्काळ चेंबरची दुरुस्ती करावी, अन्यथा चेंबरची दुरुस्ती न झाल्यास चेंबरचे घाण पाणी थेट मुख्य अधिकाऱ्याच्या दालनात आणून टाकू आणि भव्य आंदोलन छेडू असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी दिला होता। त्याचीच दखल घेत काल त्या चेंबरची दुरुस्ती करून पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली। त्यामुळे कोणत्याही प्रकारचे गटातटाचे राजकारण न करता सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांचे कौतुक होत आहे। तसेच पंढरपूर शहरातील कोणत्याही प्रभागात सामाजिक प्रश्न उद्भवले असतील तर त्वरित वंचित बहुजन आघाडी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी केले।